जय शिवराय सर्वांना. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचं. तुम्ही आज इतक्या प्रेमाने इथे आलेले आहात. शिवराज अष्टक मी काय दिग्पाल काय आम्ही सगळेच टीम म्हणून असं काय म्हणतो की आता शिवराज अष्टक आमचं राहिलेलं नाहीये, ते सगळ्या महाराष्ट्राचं झालेलं आहे. सगळ्या माध्यमकर्मींचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आज मुद्दाम तुम्ही हा इव्हेंट कव्हर करण्यासाठी इकडे आलात आणि मला माहिती आहे की तुम्ही नुसते माध्यमकर्मी म्हणून नाही आलेले आहात. तुम्ही सुद्धा या शिवराज अष्टकाशी नक्कीच पहिल्या चित्रपटापासून जोडले गेलेले आहात, म्हणून तुम्ही आज इथे आलेला आहात, प्रेमाने आलेला आहात. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अष्टक, शिवराज अष्टक हे अष्टक आता मी आता म्हटलं तसं की ते महाराष्ट्राचं झालेलं आहे, किंबहुना ते भारताच्या बाहेर देखील गेलेलं आहे. कारण की आम्हाला अनेक मेसेजेस आणि फोन्स जे येत असतात देशाच्या बाहेरनं, ते मुद्दामून हा शब्दप्रयोग वापरतात. श्री शिवराज अष्टकातली पुढची मोहीम काय असेल, पुढचा चित्रपट काय असेल. आणि अनेकांनी आम्हाला मुद्दामून सांगितलं होतं की आम्हाला तुमच्या टीमकडनं स्वारी आग्रा हे बघायचंच आहे. त्यामुळे हा मुद्दा उपस्थित झाला होता की मधल्या काही काळानंतर की कोण आता महाराज साकारणार. त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळालेलं आहे. अवघ्या महाराष्ट्रापर्यंत आणि महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर तुम्ही लोक ते अत्यंत उत्तमरित्या पोचवालच याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. पण आम्ही अजूनही सगळेजण मानतो की रायगडावरती न्याय होतो बरं का. अनेक लोक आहेत ज्यांना जे समाजासाठी काम करू इच्छितात, जे चांगलं काम करू इच्छितात, त्यांच्या वाटेत काटे पसरवणारे अनेक लोक असतात. ती सगळ्यांच्याच नशिबी असतात. चांगलं काम करणारे टीमच्या नशिबी तर असतातच. तर त्या सगळ्यांना हे उत्तर आहे की महाराज हे आजही आहेत, पुढेही राहणारच आहेत. त्यामुळे म्हणून मी म्हटलं पहिलं वाक्य की रायगडावरती अजूनही न्याय होतो बरं का. कोणीही या गैरसमजात राहू नये की हे काम बंद पडू शकतं, बंद पाडू शकतो, असं काही होत नाही. आणि खंबीरपणे उभे आणि करायचे प्रयत्न तर अजूनही करा. आज तुमच्या माध्यमातून सांगतोय मी, फक्त नावं घेत नाही एवढंच आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. खूप प्रेमाने तुम्ही आलेले आहात आणि मी खात्री देतो तुम्हाला, हा चित्रपट तुम्हाला आपल्याला खरं तर आग्र्याची जी कथा आहे, आग्र्याची स्वारी आहे, त्याबद्दल आपल्याला धड्यांमधनं एवढं शिकवलं गेलं की महाराज पेटारे बसून पळाले. पण तेव्हाचं सगळं राजकारण काय झालं ते प्रत्येक लहान मुलांनी अनुभवावं. आणि आपले महाराज किती मोठे होते, कुठल्या कुठल्या पातळींवरती विचार केला गेला आणि किती आत खोलात घुसून प्लॅनिंग केलं गेलं, याचं उत्तम उदाहरण स्वारी आग्रा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा जे जे पालक इथे आलेले सगळ्या छोट्या मुलांना घेऊन खूप खूप धन्यवाद. पण तुमच्या सगळ्या मुलांना हा चित्रपट दाखवा आणि अवघ्या महाराष्ट्रातच नाही, देशाच्या बाहेर हा चित्रपट हिट झाला पाहिजे आणि तो होणार आहे. कारण की मी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या टीमवर आहे याची मला 100% खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. हरे हरे. या सिनेमाचं एक वेगळेपण असं सांगता येईल की याचं संहिता लिहिण्यापासून खूप काम केलं गेलं याच्यावर. आणि यासाठी मुगाफी जी दुसरी निर्मिती संस्था आहे, त्यांनी जे सॉफ्टवेअर AIच्या माध्यमातून तयार केलं त्याची मदत घेतली गेली आणि ती स्क्रिप्ट ही विश्लेषित केली गेली अधिकाधिक निर्दोष होण्यासाठी. आणि त्या सगळ्यावरती काम करणारे आमचे क्रिएटिव्ह हेड अर्जुन मोगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. जय शिवराय. एक निर्मिती संस्था म्हणून मुगाफीचं हे सौभाग्य आहे की अष्टकातला एक चित्रपट आपल्याला करायला मिळाले, ते सुद्धा स्वारी आग्रा. अर्थातच दिग्पाल एक अभिनेता म्हणून, एक असिस्टंट डिरेक्टर म्हणून, एक लेखक म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून अनेक भूमिकेत मी त्याला बघितलंय अनेक वर्ष. आणि आज योगायोग हा आहे की 11 वर्षांनंतर आपण सगळे शिवसृष्टीला आहोत आणि एकत्र काम करायचं, एक मित्र म्हणून एकत्र काम करायचं आज सौभाग्य आम्हाला परत मिळालं खूप वर्षानंतर. 30 जानेवारीला चित्रपट लोकार्पण आहे त्याचं आणि खूप आतुरतेने आम्ही वाट पाहतोय की तुम्ही त्याच्याबद्दल सगळे जाऊन बघा सिनेमात. आणि हर हर महादेव.